नमस्कार मंडळी, मी प्रांजली. शुभ सकाळ आणि शुभ गुरुवार. आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 7 दिवसांच्या गुरुचरित्र पारायणाला मी सुरुवात केलेली आहे. हा व्हिडिओ कालचा म्हणजे गुरुवारचा आहे, पण याला आवाज मी आज शुक्रवारी देत आहे आणि आजच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तसं तर 2019 पासून मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करते. कितीही आयुष्यामध्ये चढ उतार आले तरीही मी गुरुचरित्र पारायण सोडलेलं नव्हतं. पण मागच्या 1.5 वर्षापासून माझ्याकडून एकही गुरुचरित्र पारायण झालं नव्हतं. मनामध्ये खूप इच्छा होती, पण सेवा करावीशीच वाटत नव्हती. मन दुःखी होतं, अंतकरण दुःखी होतं, कोणत्याही सेवेमध्ये मन लागत नव्हतं. मागच्या 1.5 वर्षात ना मी काही सेवा पण केलेल्या आहेत, पण त्याही रेग्युलर केलेल्या नाही आहेत. कधी मन वाटलं तेव्हा सेवा करायची, कधी करायची नाही. कारण मागच्या वर्षी माझे वडील वारले होते आणि ते 1-1.5 वर्ष असं गेलं ना की त्या 1.5 वर्षामध्ये कोणतीही गोष्ट करण्यामध्ये रस राहिलेला नव्हता. मागच्या 1.5 वर्षात कोणत्याच कामात, कोणत्याच गोष्टीत तो उत्साह नव्हता. फक्त दिवसामागून दिवस घालायचे आणि आयुष्य जगायचं असं सुरू होतं. पण या सगळ्या गोष्टी विसरून आता आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण माझ्या मागे खूप जबाबदाऱ्या आहेत. या घरामध्ये सकाळची सुरुवात इतकी छान होते ना, कारण सकाळी सकाळी सूर्यनारायणांचं दर्शन होतं आणि सगळ्या घरामध्ये कोवळं ऊन येतं. तसं तर हे घरच खूप छान आहे. प्रत्येक रूममध्ये सूर्यप्रकाश येतो, प्रत्येक रूममध्ये उजेड असतो. कोणत्याही रूममध्ये दिवसभर लाईट लावण्याची गरज पडत नाही. तसं तर मी रोजच सकाळी लवकर उठते, कारण टिफिन बनवायचा असतो. पण आज रोजच्यापेक्षाही लवकर उठले. दारात सरडा रांगोळी झाली, संपूर्ण घर झाडून झालं, मागचं अंगण झाडून झालं, उंबरठा पूजन करून झालं, देवपूजा करून झाली. देवपूजा आईने केली होती आणि त्यानंतर मी आता गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी करत आहे. इथे व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला पूजा मांडणी करून दाखवलेली आहे. त्यानंतर मी परत एकदा पूजा केली आणि त्यानंतर ग्रंथपूजन करून मी वाचनाला सुरुवात केलेली आहे. कारण आज गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे आणि 7 दिवसांचं पारायण असल्याकारणाने पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचायचे असतात. कोणतीही पूजा मांडणी करायची असेल तर अगोदर फरशीवर एखादं स्वास्तिक किंवा छोटीशी रांगोळी काढून घ्यायची. त्यावर हळद कुंकू टाकायचं. त्यावर हा चौरंग ठेवलेला आहे. त्यानंतर चौरंगावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर चौरंगाच्या समोर सुद्धा छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. माझ्याकडे रांगोळीचा हा छोटासा साचा आहे. यामध्ये बघा रांगोळी भरून ती इकडे इकडे करावी लागत नाही, काही नाही. मोठा मोठा कप्पे आहेत रांगोळीच्या आकाराचे, त्यामध्ये रांगोळी भरायची आणि हे फक्त उचलायचं आहे. खाली जशास तशी प्रिंट जी आहे ती रांगोळीची उमटते. आणि हो, आता यासाठी पण एवढं महाग तेवढं महाग, इथून घ्या तिथून घ्या असं काहीही नाही. तुमच्या लोकल मार्केटमध्ये जा. मला वाटतं हे 30-40 रुपयाचा काहीतरी छोटासा साचा आहे. बघा किती छान आकार आहे. रांगोळी भरली की खाली प्रिंट उमटते जशास तशी. तुम्हाला जर हवं असेल तर अगोदर खाली कलर देऊन घ्यायचा आणि त्यावर ही प्रिंट उमटवून घेतली तरी सुद्धा चालतं. आणि रांगोळी काढल्यानंतर त्यावर थोडंसं हळद कुंकू आवर्जून टाकायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा, दत्त महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा, गंध लावून घ्यायचं आणि तो फोटो चौरंगावर ठेवायचा आहे. त्यानंतर सुरुवातीला मी डाव्या आणि उजव्या साईडला 2 तांदूळाच्या छोट्या छोट्या राशी टाकलेल्या आहेत. ह्या 2 दिव्यासाठी, एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचं निरांजन. त्यानंतर त्याच्या मागे अजून एक छोटीशी तांदूळाची रास टाकलेली आहे, ती गणपती बाप्पांसाठी. आणि मध्यभागी ही मोठी तांदूळाची रास टाकलेली आहे, त्यावर कलश मांडणी करणार आहे. सर्व राशींवरती हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर 7 दिवस तुम्ही अखंड नंदादीप तेलाचा दिवा चालू ठेवू शकता, किंवा रोजचे आपण जेव्हा अध्याय वाचायला बसतो तर त्यावेळेला संपूर्ण अध्याय वाचून होईपर्यंत त्यानंतरही थोडा वेळ राहील असा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे. मी काय करते, जेव्हा वाचन करायला बसते त्यावेळेला संपूर्ण दिवा भरून त्यामध्ये तेल टाकते, तर तो जो दिवा आहे ना तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तसाच राहतो. आणि तुपाचं निरांजन वाचायला सुरुवात केली की लावते आणि वाचन झाल्यानंतर त्यामध्ये जोपर्यंत तूप आहे तोपर्यंत निरांजन तेवत राहते. आता तुम्हाला तुपाचा दिवा लावावाच असं काही कंपल्सरी नाहीये, तुम्ही फक्त तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल. पण मी अगोदरपासूनच तेलाचा आणि तुपाचा दोन्हीही दिवे लावते. आणि जे तुपाचं निरांजन ठेवलेलं आहे तर रोजचे अध्याय वाचून झाल्यानंतर त्या निरांजनानेच दत्त महाराजांची आरती करते, त्यांना नैवेद्य दाखवते आणि मग आपलं आसन जे आहे ते सोडते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पूजापाठ, सेवा, भक्ती करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आणि असायलाच हवी
असावी, आपली पद्धत कोणती आहे, कशा प्रकारे सेवा करायला बसल्यानंतर आपलं मन एकाग्र होतो, त्या देवतेशी आपण एकरूप होतो, हे लक्षात घ्या आणि त्याच पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याचे अनुभव त्या सेवेचे तुम्हाला खूप चांगले येतील. नाहीतर काय, या व्हिडिओमध्ये मी असं बघितलेलं आहे, प्रांजलीने तसं दाखवलेलं आहे, मग तेच योग्य आहे आणि मी ज्या पद्धतीने करते ती पद्धत चुकीची आहे असं अजिबात नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने करताय ती पद्धत सुद्धा योग्य आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे बघताय ती पद्धत सुद्धा योग्य आहे. व्हिडिओमधून जे आपण बघतोय, जे ऐकतोय ते एक नॉलेज म्हणून ग्रहण करा आणि ज्यावेळी प्रत्यक्षात तुमच्या घरी तुम्ही पूजेसाठी, पारायणासाठी, पूजापाठासाठी बसता, तर त्यावेळेला तुमची जी पद्धत आहे त्यानुसार सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि मग बघा, जी मंडळी म्हणतात ना, मी एवढ्या सेवा केल्या, तेवढ्या सेवा केल्या, मला काहीच अनुभव आला नाही, मी एवढ्या वर्षापासून करते पण मला काहीच अनुभव आला नाही. भले तुम्ही पूजापाठ करताय, तुम्ही त्या जागी बसलेले आहात, तुम्ही पारायण करता आहात, पण पारायण झाल्यानंतर काय की अरे या व्हिडिओमध्ये तर मी असं बघितलं, त्या ताईंनी ते तसं सांगितलं होतं, मग माझी सेवेमध्ये चूक झाली का, मी चुकीच्या पद्धतीनेच केलं. म्हणजे स्वतःच्या सेवेवरच जर तुमचा विश्वास नाहीये तर त्या सेवेचा तुम्हाला अनुभव कसा येणार, याचा थोडासा आपण विचार करायला हवा. त्यानंतर गुरुचरित्र पूजा मांडणीसाठी आपल्याला कलश सुद्धा मांडायचा असतो. तर तांब्याचा तांब्या एक घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याला कुंकवाने उभ्या खालून वर 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही स्वस्तिक सुद्धा त्यावर काढू शकता. इथे मी 5 कुंकवाच्या उभ्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये स्वच्छ देवपूजेसाठी जे आपण पाणी वापरतो ते पाणी त्या तांब्यामध्ये भरायचं आहे. त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं, 1 रुपयाचं नाणं टाकायचं, सुपारी टाकायची, तुमच्याकडे खाऊची पानं म्हणजे नागवेलीची पानं असतील तर ती 5 पानं त्यावर ठेवायची, नागवेलीची पानं नसतील तर आंब्याची 5 पानं ठेवायची आणि त्यावर पाणी असलेला स्वतःच्या पैशांनी विकत घेतलेला एक नारळ ठेवायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला ओटीमध्ये, सत्कार समारंभामध्ये किंवा कुठे नारळ मिळालेला असतो, मग ते आपल्या घरी नारळ असतात, मग आपण विचार करतो घरीच नारळ आहे मग विकत कशाला आणायचा, तो नारळ आपण त्या कलशावर ठेवतो. तर असं करू नका. जेव्हा आपण दुसऱ्यांनी भेट म्हणून दिलेला नारळ किंवा वस्तू पूजेमध्ये वापरतो तर त्याचं पुण्यफळ जे असतं तर ते त्या व्यक्तीला लाभतं. त्यामुळे कलशावर ठेवण्यासाठी आपल्या स्वतःच्या पैशांनी आपल्याला नारळ आणायचा आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो, त्यामुळे तेलाचा आणि तुपाचा दोन्हीही दिवा लावून घ्यायचा आहे. हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या, दिव्याला फूल वाहायचं, त्यानंतर नमस्कार करायचा आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पांसाठी आपण एक तांदूळाची रास ठेवलेली होती, त्यावर देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. मी इथे सुपारी ठेवलेली आहे. त्या गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या, एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं किंवा कोणतंही फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर कलश जो आपण मांडलेला आहे त्या कलशाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या, फूल वाहायचं आणि नमस्कार करून त्यानंतर एखादा पाठ किंवा ग्रंथ वाचनासाठी तुमच्याकडे ते स्टँड असेल लाकडाचं तर ते घ्यायचं, त्यावर आपला गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे, ग्रंथाचं सुद्धा पूजन करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प झाला की मग वाचनाला सुरुवात करायची आहे. वाचन करताना सुरुवातीला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. गणपती अथर्व शीर्ष अवघड जात असेल तर तुम्ही गणपती स्तोत्र संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये म्हटलं तरी सुद्धा चालतं. मराठी गणपती स्तोत्र मला पाठ आहे, त्यामुळे जिथे कुठे गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं असतं तिथे मी गणपती स्तोत्र म्हणते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा, गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा, 1 माळ शक्य नसेल तर किमान 11 वेळा तरी जप करायचा आणि त्यानंतर अध्याय 1 ते अध्याय 9 पर्यंत आपल्याला वाचन करून घ्यायचं आहे. वाचन झाल्यानंतर ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा, महाराजांची आरती करायची आणि त्यानंतर नमस्कार करून सेवेदरम्यान काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना करायची आणि मग आपलं आसन सोडायचं आहे. संकल्प करताना सुरुवातीला 3 पळी पाणी आपल्या हातावर घ्यायचं आहे. पहिल्या वेळेस उजव्या हातावर पाणी घ्यायचं, तेव्हा ओम केशवाय नमः म्हणायचं, ते पाणी प्यायचं. दुसऱ्या वेळेला परत उजव्या हातावर पाणी घ्यायचं, ओम नारायणाय नमः म्हणायचं, ते पाणी प्यायचं. तिसऱ्या वेळेला परत उजव्या हातावर पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः म्हणायचं, ते पाणी प्यायचं आणि
आणि चौथ्या वेळेला उजव्या हातावर पाणी घेऊन ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा. संकल्पासाठी उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं, हळद कुंकू अक्षदा टाकायच्या, एक फूल ठेवायचं. सुरुवातीला आपल्या पूर्ण नावाचा उल्लेख करायचा, आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्या दिवशीची तारीख वार याचा उल्लेख करायचा आणि आजपासून मी 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण करत आहे किंवा तुम्ही किती दिवसांची सेवा करणार आहात त्याचा उल्लेख करायचा. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची. माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा मी करत आहे आणि ही सेवा महाराज तुम्ही माझ्याकडून करून घ्या. तुम्हीच माझे आई वडील बंधू सखा सर्व काही तुम्ही आहात. माझ्याकडून ही सेवा करून घ्या. या 7 दिवसांमध्ये सेवा करताना माझ्याकडून काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा. मला सद्बुद्धी द्या की मी तुमची अखंड सेवा करावी. जे काही तुम्हाला बोलावंसं वाटतं ते सर्व बोलायचं आणि त्यानंतर हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडायचं. परत त्या हातावर दुसरं एक पळी पाणी घ्यायचं, तेही ताम्हणात सोडायचं, नमस्कार करायचा आणि वाचनाला सुरुवात करायची आहे. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो, रोज रोज करायचा नसतो. दररोज काय करायचं की पारायणाला सुरुवात करताना महाराज माझी ही इच्छा आहे ती तुमच्या कृपेने पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची, विनंती करायची. महाराजांना ऑर्डर सोडायची नाही आणि सेवा करून झाल्यानंतर काही चूकभूल झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना करायची आणि त्यानंतर परत एक वेळा विनंती करायची की महाराज ही माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण होणं का गरजेचं आहे. सगळं काही मनातलं महाराजांसोबत बोलायचं आणि त्यांना प्रार्थना करायची आहे. आता इथे समोर बघा मी एक ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे. तर दररोज मी वाचन करताना सुरुवातीला एक ग्लासभर पाणी ठेवते आणि स्वतःला किमान आवाज ऐकू येईल असं मोठ्या आवाजामध्ये रोजचे जे अध्याय आहेत ते मी वाचते. मग ते सगळे मंत्र स्तोत्र त्या पाण्यावर पडतात, ते जल अभिमंत्रित होतं. त्यानंतर ते पाणी सर्व घरात मी थोडं थोडं शिंपडते आणि आम्ही घरातील सर्वजण तीर्थ म्हणून ते पाणी पितो. त्यामुळे मी हे पाणी ठेवते आणि नैवेद्य सुद्धा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आम्ही घरातील सर्वजण खातो. तर अशा प्रकारे मी गुरुचरित्र पारायण करत असते. आता गुरुचरित्र पारायण करताना रोज महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी का, ग्रंथाचं पूजन कसं करायचं, पारायण झाल्यानंतर आरती नैवेद्य कशा प्रकारे मी करते, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाहीये. त्यामुळे कोणत्याही देवाला, कोणत्याही पारायणाला, कोणत्याही ग्रंथाला घाबरून जाऊ नका. कोणत्याही सेवेच्या नियमांना घाबरू नका, कारण नियम हे आपल्यासाठी आहेत. जी कोणती सेवा तुम्हाला मनापासून अंतःकरणापासून वाटतं की मी करावी, न घाबरता न भिता तुमची जी पद्धत आहे सेवा भक्ती करण्याची त्या पद्धतीने तुम्ही करा. त्या सेवेचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. आणि दत्त महाराज तर दयाळू मायाळू कृपाळू आहेत. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. फक्त अंतःकरणापासून मागून तर बघा.